Hello students, welcome to this class of the physics. Today we are going to start the new topic of the physics, that is the oscillations. Okay, so oscillations हा topic आपण today start करतोय. Oscillations. Okay, basically oscillations या topic मध्ये आपण एका स्पेशल मोशनचा स्टडी करणार आहे and that is the SHM. Long form of the SHM is simple harmonic motion. Okay, so first of all oscillatory motion म्हणजे काय लक्षात घ्या. बेसिकली देर आर 3 टाइप्स ऑफ मोशन. मोशनचे बेसिकली 3 टाइप आहेत. ओके, टाइप्स ऑफ मोशन कुठले कुठले आहेत बघा. टाइप्स ऑफ मोशन. टाइप्स ऑफ मोशन मध्ये फर्स्ट आहे दॅट इज द लिनियर मोशन. ओके, फर्स्ट इज द लिनियर मोशन. सेकंड लिनियर किंवा ट्रान्सलेशनल मोशन असं म्हणतो. सेकंड इज द रोटेशनल मोशन. And third is the oscillatory motion. Oscillatory motion. Okay, so all the types of motion can be divided into 3 categories. First is the linear motion, second is the rotational motion, and third is the oscillatory motion. Linear motion म्हणजे काय? If object moves from one position to another position along a straight line or along any curved path. ओके, इट इज कॉल्ड एज लिनियर मोशन. म्हणजे ऑब्जेक्ट जर एका पोझिशन पासून दुसऱ्या पोझिशनला अलॉंग स्ट्रेट लाईन ट्रॅव्हल करत असेल किंवा अलॉंग एनी कर्ड पाथ ट्रॅव्हल करत असेल तर त्याला आपण लिनियर मोशन असं म्हणतो. नेक्स्ट इज द रोटेशनल मोशन. रोटेशनल मोशन मध्ये काय होतं? एव्हरी बॉडी इज मेड अप ऑफ लार्ज नंबर ऑफ पार्टिकल्स. ओके, अँड इफ particles of that body perform circular motion about a common axis of rotation, okay, which is passing through that body itself. म्हणजे बॉडी मधले पार्टिकल, सगळे पार्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असतील आणि त्या सगळ्या सर्क्युलर मोशनचा सेंटर एकाच लाईनवर असेल आणि ती लाईन किंवा तो ऍक्सिस त्या बॉडी मधूनच पास होत असेल तर त्याला रोटेशनल मोशन म्हणतो. आता ऑसिलेटरी मोशन आणि त्याची डेफिनेशन कशी आहे बघा. ऑसिलेटरी मोशन. Definition is like this: the motion of an object, the to and from motion of an object along same path again and again is called as oscillatory motion. Okay, definition बघा. To and fro motion of an object to and fro motion of an object along same path again and again is called as oscillatory motion. Is called as oscillatory motion, or it is also called as vibratory motion. म्हणजे ऑसिलेटरी मोशनला दुसरं नाव आहे दॅट इज व्हायब्रेटरी मोशन असंही म्हणतो. लक्षात घ्या. टू अँड फ्रो मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट अलॉंग सेम पाथ अगेन अँड अगेन इज कॉल्ड ॲज ऑसिलेटरी मोशन ऑर द व्हायब्रेटरी मोशन. म्हणजे एखादा पार्टिकल एकाच पाथवरून बॅक फोर्थ टू फ्रो या पद्धतीने जर मूव्ह करत असेल तर त्याला आपण ऑसिलेटरी मोशन असं म्हणणार आहे. ओके, सो एक्झाम्पल्स ऑफ ऑसिलेटरी मोशन काय काय आहेत बघा. तर मोशन ऑफ द व्हेरी गुड एक्झाम्पल ऑफ द ऑसिलेटरी मोशन इज द सिंपल पेंड्युलम. ओके, सिंपल पेंड्युलम. सिंपल पेंड्युलमची मोशन किंवा मोशन ऑफ द नीडल ऑफ स्विंग मशीन. ओके, शिवण यंत्राची जी सुई आहे ती देखील काय करते? कंटिन्युअसली ऑसिलेटरी मोशन परफॉर्म करते. ओके, नीडल ऑफ स्विंग मशीन किंवा स्प्रिंग ब्लॉक सिस्टीम. स्प्रिंग ब्लॉक सिस्टीम. स्प्रिंग ब्लॉक सिस्टीम म्हणजे काय? एका स्प्रिंगला आपण एक ब्लॉक सस्पेंड केला आणि तो ब्लॉक थोडासा खाली ओढला आणि सोडून दिला तर तो देखील काय करणार आहे? ऑसिलेटरी मोशन परफॉर्म करणार आहे. स्प्रिंग ब्लॉक सिस्टीम किंवा
मोशन ऑफ दी वुडन पीस, ओके, विच इज फ्लोटिंग ऑन दी वॉटर. म्हणजे वॉटरवर आपण एक वुडन पीस, लाकडी एखादा तुकडा ठोकळा ठेवला, त्याला थोडस खाली प्रेस केलं आणि सोडून दिलं, तर तो देखील काय होणार आहे, इन अँड आउट या पद्धतीने काय होणार आहे, ऑब्जेक्ट मोशन परफॉर्म करणार आहे. ओके, मोशन ऑफ फ्लोटिंग ऑब्जेक्ट असं म्हणूया, मोशन ऑफ फ्लोटिंग ऑब्जेक्ट ऑन वॉटर. तर या पद्धतीने भरपूर एक्झाम्पल्स आहेत. किंवा मोशन ऑफ द ट्युनिंग फोर्क. ट्युनिंग फोर्क माहिती असेल तुम्हाला, तर ट्युनिंग फोर्कचे प्रॉंग जे आहेत ते असे व्हायब्रेट होत असतात बॅक अँड फोर्थ. मोशन ऑफ ट्युनिंग फोर्क. etc. So these are the examples of the oscillatory motion. Okay, so to and fro motion of an object along same path again and again is called as oscillatory motion or the vibratory motion. ठीक आहे. आता ऑसिलेटरी मोशनलाच काय करतो आपण, व्हायब्रेटरी मोशन असाही वर्ड यूज करतो. तर एखादी मोशनला ऑसिलेटरी वर्ड कधी वापरायचा आणि व्हायब्रेटरी वर्ड हा कधी वापरायचा लक्षात घ्या. जर फ्रिक्वेन्सी ऑफ ऑसिलेशन जर कमी असेल, म्हणजे स्लोली जर काय होत असेल, तो मूव्ह करत असेल, म्हणजे त्याची व्हेलॉसिटी कमी असेल किंवा फ्रिक्वेन्सी कमी असेल, तर त्याला काय करायचं, जनरली ऑसिलेटरी मोशन हा वर्ड वापरायचा. आणि व्हायब्रेटरी मोशन वर्ड कधी वापरायचं, जर फ्रिक्वेन्सी ऑफ मोशन काय असेल, व्हेरी हाय असेल तर. ओके, म्हणजे फॉर एक्झाम्पल सिंपल पेंड्युलमला ऑसिलेशन्स हा वर्ड जास्त योग्य ठरणार आहे का व्हायब्रेशन हा वर्ड जास्त योग्य ठरणार आहे. तर सिंपल पेंड्युलमचे मोशन जे आहे ती काय असते, स्लोली मोशन असते, फ्रिक्वेन्सी त्याची काय असते, कमी असते. त्याच्यामुळे सिंपल पेंड्युलमला ऑसिलेटरी मोशन हा वर्ड जास्त सुटेबल होणार आहे. ओके, आणि त्याच्याऐवजी ट्युनिंग फोर्कची जी मोशन आहे लक्षात घ्या, तर ट्युनिंग फोर्क ऑसिलेट होतो म्हणण्याऐवजी व्हायब्रेट होतो हे म्हणणं जास्त योग्य ठरणार आहे, लक्षात घ्या. म्हणजे ऑसिलेटरी मोशन म्हणजेच व्हायब्रेटरी मोशन असते. फक्त फरक एवढाच आहे की फ्रिक्वेन्सी कमी असेल तर जनरली आपण हा ऑसिलेटरी मोशन हा वर्ड यूज करतो, आणि फ्रिक्वेन्सी जर जास्त असेल तर व्हायब्रेटरी मोशन हा वर्ड यूज करतो, लक्षात घ्या. ओके, तर लक्षात घ्या दोघांच्या मध्ये डिफरन्स काय आहे. डिफरन्स बिटवीन ऑसिलेटरी मोशन अँड व्हायब्रेटरी मोशन इज दॅट डिफरन्स बिटवीन ऑसिलेटरी and vibratory motion is in frequency. Is in frequency. Okay. So for low frequency, oscillatory motion and at high frequency vibratory motion. Okay. आता ऑसिलेटरी मोशनशी रिलेटेड ज्या डिफरंट टर्म्स आहेत त्या टर्म्स आपण स्टडी करूयात. ओके, सो डिफरंट टर्म्स रिलेटेड टू ऑसिलेटरी मोशन. डिफरंट टर्म्स रिलेटेड टू ऑसिलेटरी मोशन. तर त्याच्यामध्ये फर्स्ट टर्म आहे दॅट इज ऑसिलेटर किंवा व्हायब्रेटर. म्हणजे काय, ऑसिलेटर which is also called as vibrator. ऑसिलेटर और व्हायब्रेटर म्हणजे काय,
In oscillatory motion, the object which perform oscillations is called as oscillator. The object which performs oscillations is called as oscillator or vibrator. The object which perform oscillations is called as oscillator or vibrator. याचं एक्झाम्पल बघा काय येणार आहे. सिंपल पेंडुलम मध्ये ऑसिलेटर किंवा व्हायब्रेटर कोण असणार आहे बघा. हा सिंपल पेंडुलम आहे. एक स्ट्रिंग असते, त्याच्या खाली हेवी मेटल स्पिअर लावलेला असतो आणि हा या पद्धतीने काय करतो, ऑसिलेशन्स परफॉर्म करतो. तर याच्यामध्ये लक्षात घ्या, हा जो मेटल स्पिअर किंवा याला स्पेसिफिक नाव आहे बॉब. बॉब. तर सिंपल पेंडुलम मध्ये बॉब हा काय असणार आहे, ऑसिलेटर असणार आहे. किंवा स्विंग मशीन मध्ये काय होणार आहे, नीडल हा ऑसिलेटर असणार आहे. किंवा स्प्रिंग अँड ब्लॉक सिस्टीम. स्प्रिंग ब्लॉक सिस्टीम कशी असते बघा, या पद्धतीने एक स्प्रिंग असणार आहे आणि त्याला एक ब्लॉक सस्पेंड केलेला असणार आहे. आणि हा ब्लॉक खाली ओढून सोडून दिला तर त्याचे मोशन कुठले होणार आहे, ऑसिलेटरी मोशन किंवा व्हायब्रेटरी मोशन होणार आहे. तर याच्यामध्ये हा जो ब्लॉक असणार ना, तो काय असणार आहे, इट इज ऑसिलेटर असणार आहे. ओके, सो इथे एक्झाम्पल लिहायचं आहे. इन सिंपल पेंडुलम, इन सिंपल पेंडुलम काय होणार आहे, बॉब. ओके, बॉब काय येणार आहे, ऑसिलेटर असणार आहे. बॉब इज ऑसिलेटर. Next, second term related to oscillatory motion is the mean position. मीन पोझिशन किंवा याला काय म्हटलं जातं, इक्विलिब्रियम पोझिशन असंही म्हटलं जातं. मीन पोझिशन और द इक्विलिब्रियम पोझिशन. आता मीन पोझिशन म्हणजे काय, द पोझिशन at which, okay, in oscillatory motion, the position at which the resultant force acting on the particle is zero. Okay, the position in oscillatory motion at which resultant force is zero. Resultant force on oscillator is zero is called as mean position. Is called as mean position. The position in oscillatory motion at which resultant force on oscillator is zero is called as mean position. ओके, आता मीन पोझिशनचा एक्झाम्पलच जर समजा द्यायचं झालं, सपोज या पद्धतीने एक स्प्रिंग ब्लॉक सिस्टीम आहे. सो दिस इज द स्प्रिंग आणि या स्प्रिंगला सपोज एक इथं ब्लॉक अटॅच केलेला आहे आणि हा ब्लॉक जो आहे तो काय आहे, एका फ्रिक्शनलेस सरफेसवर आहे. इट इज प्लेस्ड ऑन अ फ्रिक्शनलेस हॉरिझॉन्टल सरफेस. आता ही जी पोझिशन असणार ना, ज्यावेळी तो ऑसिलेट होत नसतो किंवा ज्यावेळी त्याच्यावरचा रिझल्टंट फोर्स झिरो असतो, ती पोझिशन म्हणजे काय असणार आहे, त्याची मीन पोझिशन असणार आहे. आता इथं ऑसिलेटरी मोशन कशी चालू होणार आहे, सपोज या ब्लॉकला थोडंसं राईट हँड साईडला ओढला, राईट हँड साईडला ओढला तर काय होणार आहे, तो फॉर एक्झाम्पल इथंपर्यंत येईल. इथंपर्यंत आपण ओढलेला आहे, स्ट्रेच केला आणि काय केलं मग सोडून दिला, तर काय होणार आहे, तो ही जी पोझिशन आहे या पोझिशनला आल्यानंतर स्प्रिंग स्ट्रेच होणार आहे. स्ट्रेच झाल्यामुळे स्प्रिंग काय करणार, त्याला आत ओढणार, परत मीन पोझिशन पर्यंत येणार. मीन पोझिशनला न थांबता काय होणार आहे, ते पाठीमागे देखील जाणार आहे लेफ्टला. आणि या दोन पोझिशनच्या मध्ये तो कंटिन्युअसली काय होणार आहे, ऑसिलेटरी मोशन परफॉर्म करणार आहे. ओके, म्हणजे
इथून एक्स्ट्रीम पोझिशनला जाणार, परत इथून काय होणार आहे, परत मीन पोझिशनला आणणार, मीन पोझिशन पासून परत लेफ्ट हँड साईडला जाणार, लेफ्ट हँड साईड पासून परत मीन पोझिशनला येणार आणि या पद्धतीनं कंटिन्युअसली याची ऑसिलेटरी मोशन काय होणार आहे, या पाथवर फॉरवर्ड बॅकवर्ड फॉरवर्ड बॅकवर्ड या पद्धतीने काय होणार आहे, मोशन चालू होणार आहे. तर ही जी पोझिशन आहे ना याच्यामधली एक्झॅक्टली मिडलची पोझिशन, म्हणजे पूर्ण ऑसिलेटरी मोशन मधली मिडलची जी पोझिशन असणार ना त्यालाच काय म्हणायचं, मीन पोझिशन असं म्हणायचं. त्या पोझिशनला रिझल्टंट फोर्स काय असतो, 0 असतो. रिझल्टंट फोर्स ऑन द ऑसिलेटर इज ऑलवेज इक्वल टू 0. दॅट इज द मीन पोझिशन. सेकंड इज द एक्स्ट्रीम पोझिशन. ओके, तर ही एक्स्ट्रीम पोझिशन म्हणजे काय, द पोझिशन इन ऑसिलेटरी मोशन ऍट विच रिझल्टंट फोर्स ऑन द ऑसिलेटर इज मॅक्सिमम. अशी पोझिशन एसएचएम मधली किंवा ऑसिलेटरी मोशन मधली की ज्याच्यामध्ये ज्या पोझिशनला काय असणार आहे, ऑसिलेटरवरचा रिझल्टंट फोर्स मॅक्सिमम असेल. द पोझिशन in oscillatory motion the position in oscillatory motion at which resultant force on oscillator is maximum. Resultant force on oscillator is maximum is called as extreme position. आता फॉर एक्झाम्पल हीच आपण जर मोशन कन्सिडर केली तर या मोशन मध्ये एक्स्ट्रीम पोझिशन म्हणजे दोन्ही कडेच्या पोझिशन, म्हणजे लेफ्ट हँड साइडची पोझिशन आणि राईट हँड साइडची पोझिशन. लक्षात येते का बघा. ओके, किंवा सिंपल पेंड्युलमचा थोडंसं एक्झाम्पल घेऊया. सपोज दिस इज अ सिंपल पेंड्युलम. आता तो ऑसिलेट होत नसताना तो या पोझिशनला असणार आहे, म्हणजे बॉटम मोस्ट पोझिशनला असणार आहे. तर ही बॉटमची पोझिशन म्हणजेच काय होणार आहे, याची मीन पोझिशन होणार आहे. आता या पेंड्युलमला काय केला, थोडासा लेफ्टला ओढलेला आहे आपण आणि सोडून दिला तर काय होणार, इथून काय होणार आहे, मीन पोझिशनला येणार, परत इथं न थांबता काय होणार आहे, इथंपर्यंत जाणार. ओके, परत एक्स्ट्रीम पोझिशनला जाणार आणि परत काय होणार आहे, तिथे थांबणार, परत पाठीमागे येणार. त्यामुळे मोशन जे आहे ते कशी होणार बघा, लेफ्ट एक्स्ट्रीम पोझिशन पासून राईट एक्स्ट्रीम पोझिशनला आणि परत राईट एक्स्ट्रीम पोझिशन पासून लेफ्ट एक्स्ट्रीम पोझिशनला अशी ही मोशन होत राहणार आहे. ओके, सो एक्स्ट्रीम पोझिशन म्हणजे कडेच्या पोझिशन थोडक्यात. आणि एक्स्ट्रीम पोझिशन कुठल्याही ऑसिलेटरी मोशन मध्ये एक्स्ट्रीम पोझिशन काय असतात, दोन असतात, लक्षात घ्या. ही लेफ्ट एक्स्ट्रीम पोझिशन झाली. ओके, सो दिस इज द लेफ्ट एक्स्ट्रीम पोझिशन. ओके, तसं इथं स्प्रिंग ब्लॉक सिस्टीम मध्ये काय होणार आहे, ही तुमची लेफ्ट एक्स्ट्रीम पोझिशन होणार आहे. दिस इज युअर लेफ्ट एक्स्ट्रीम पोझिशन अँड दिस इज द राईट एक्स्ट्रीम पोझिशन. आणि या दोघांच्या एक्झॅक्टली मिडलला जी पोझिशन असते ती ही कुठली होणार आहे, तुमची मीन पोझिशन होणार आहे. ओके, सो मीन पोझिशनला असताना त्याच्यावरचा रिझल्टंट फोर्स 0 असतो. आता एक्स्ट्रीम पोझिशनला बघा ना, एक्स्ट्रीम पोझिशनला स्प्रिंग मॅक्सिमम कॉम्प्रेस्ड असणार आहे किंवा मॅक्सिमम स्ट्रेच्ड असणार आहे किंवा मॅक्सिमम कॉम्प्रेस्ड असणार आहे. आणि स्प्रिंगचं कॉम्प्रेशन किंवा स्ट्रेचिंग मॅक्सिमम असणार, त्यावेळी फोर्स त्याच्यावरचा मॅक्सिमम असणार आहे. सो एक्स्ट्रीम पोझिशन ती लेफ्ट एक्स्ट्रीम पोझिशन असू दे नाही तर राईट एक्स्ट्रीम पोझिशन असू दे, एक्स्ट्रीम पोझिशनला फोर्स काय असतो, मॅक्सिमम असतो आणि मीन पोझिशनला फोर्स मिनिमम किंवा 0 असतो, लक्षात घ्या. ओके, सो दॅट इज द कन्सेप्ट ऑफ एक्स्ट्रीम पोझिशन. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे दॅट इज डिस्प्लेसमेंट. एसएचएम मध्ये डिस्प्लेसमेंट म्हणजे काय होणार आहे, डिस्प्लेसमेंट आपण कशी मेजर करणार आहे, तर डिस्प्लेसमेंट म्हणजे स्ट्रेट लाईन डिस्टन्स फ्रॉम द मीन पोझिशन. The straight line distance from mean position
is called as displacement. The straight line distance from the mean position is called as displacement. म्हणजे फॉर एक्झाम्पल एक ऑब्जेक्ट सपोज ए ओ बी या पाथवर ऑसिलेटरी मोशन परफॉर्म करतोय. ओके, तर या पाथवर ओ ही त्याची मेन पोझिशन होणार आहे, ए आणि बी काय असणार आहे, एक्स्ट्रीम पोझिशन असणार आहे. या पाथवर ऑसिलेटरी मोशन चालते. आता सपोज ऑब्जेक्ट पी या पोझिशनला गेला, तर डिस्प्लेसमेंट काय होणार आहे, डिस्प्लेसमेंट इज डिनोटेड बाय एक्स. तर डिस्प्लेसमेंट होणार आहे एक्स एवढी. ओके, म्हणजे मेन पोझिशन पासून त्या पोझिशन पर्यंतची स्ट्रेट लाईन लेंथ याला काय म्हणणार आहे आपण, डिस्प्लेसमेंट असं म्हणणार आहे. ओके स्टुडंट, नेक्स्ट टर्म इज द एम्प्लिट्यूड. Amplitude, which is denoted by capital A. आता amplitude म्हणजे काय, maximum displacement from the mean position. Maximum displacement away from the mean position is called as amplitude. Okay, the maximum displacement ही खूप इम्पॉर्टंट डेफिनेशन आहे, अनेक वेळा ती बोर्ड एक्झाम मध्ये विचारली जाते. ओके, तर amplitude म्हणजे काय येणार आहे, मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट अवे फ्रॉम मीन पोझिशन. मीन पोझिशन, इथं आणखी एक वर्ड ऍड करू शकताय, इन ऑसिलेटरी मोशन. ओके, इन ऑसिलेटरी मोशन द मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट अवे फ्रॉम मीन पोझिशन इज कॉल्ड ॲज एम्प्लिट्यूड. इज कॉल्ड ॲज एम्प्लिट्यूड, विच इज डिनोटेड बाय लेटर कॅपिटल ए. लक्षात येत आहे. आता पुन्हा एकदा बघा, सपोज पार्टिकल ए ओ बी या पाथवर ऑसिलेटरी मोशन परफॉर्म करत असेल. ओके, दिस इज पोझिशन ए, मीन पोझिशन इज ओ आणि एक्स्ट्रीम पोझिशन बी. म्हणजे ए आणि बी या एक्स्ट्रीम पोझिशन आहेत, ओ ही मीन पोझिशन आहे. तर मीन पोझिशन पासून मॅक्सिमम किती डिस्प्लेस होतो, मॅक्सिमम कुठे जातो, तर एक्स्ट्रीम पोझिशन पर्यंत जातो. ओके, म्हणजे राईटला मीन पोझिशन पासून जास्तीत जास्त राईट एक्स्ट्रीम पोझिशनला जाऊ शकतो आणि लेफ्टला लेफ्ट एक्स्ट्रीम पोझिशन पर्यंत जाऊ शकतो. तर मीन पोझिशन टू राईट एक्स्ट्रीम पोझिशन किंवा मीन पोझिशन टू लेफ्ट एक्स्ट्रीम पोझिशन. सो इन शॉर्ट, मीन पोझिशन टू एक्स्ट्रीम पोझिशन हे जे डिस्टन्स आहे ना, याला एम्प्लिट्यूड म्हणायचं. सो दिस इज एम्प्लिट्यूड किंवा दिस इज ऑल्सो एम्प्लिट्यूड. ओके, सो मीन पोझिशन टू एक्स्ट्रीम पोझिशन पर्यंत थोडक्यात डिस्टन्स, मीन पोझिशन टू एक्स्ट्रीम पोझिशन पर्यंतची डिस्प्लेसमेंट, त्याला काय म्हणणार आपण, एम्प्लिट्यूड असं म्हणणार आहे. ओके, सो मीन पोझिशन पासून जास्तीत जास्त किती दूर जातो, मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट म्हणजे जास्तीत जास्त दूर किती जातो, म्हणजे जास्तीत जास्त दूर म्हणजे एक्स्ट्रीम पोझिशनला जाणार आहे. ओके, सो मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट अवे फ्रॉम मीन पोझिशन इज कॉल्ड ॲज एम्प्लिट्यूड. ओके, याचं एसआय युनिट, कारण ते एक प्रकारचे डिस्प्लेसमेंटच आहे, त्याच्यामुळे याचं एम्प्लिट्यूडचं एसआय युनिट येणार आहे मीटर. ठीक आहे, एम्प्लिट्यूडचा एसआय युनिट येणार आहे, दॅट इज मीटर. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे दॅट इज पाथ लेंथ. पाथ लेंथ, पाथ लेंथ. तर पाथ लेंथ म्हणजे काय, इट इज द लेंथ ऑफ द पाथ ऑन विच ऑब्जेक्ट परफॉर्म ऑसिलेटरी मोशन. The length of the path on which object perform oscillatory motion or vibratory motion is called as path length. Path length, okay, is called as path length. The length of the path on which object perform oscillatory motion is called as path length. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल ए ओ बी या पाथवर ऑसिलेटरी मोशन होत असेल तर पाथ लेंथ म्हणजे काय येणार आहे, 2 टाइम्स एम्प्लिट्यूड येणार आहे. लक्षात येते ना, म्हणजे ए टू बी म्हणजे एओ बी पाथनं ऑब्जेक्ट ऑसिलेटरी मोशन परफॉर्म करत असेल तर ए टू बी ही काय होणार आहे, पाथ लेंथ होणार आहे. म्हणजे पुन्हा एकदा डायग्राम इथं काढायची झाली. ओके, सो दिस इज पोझिशन ए, दिस इज पोझिशन ओ अँड दिस इज पोझिशन बी असेल तर ए ओ बी याला काय म्हणणार आहे, ही सगळी जी लेंथ आहे ना याला काय म्हणणार आहे आपण, पाथ लेंथ असं म्हणणार आहे.
म्हणजे पाथ लेंथ आणि अँप्लिट्यूड यांच्यामध्ये रिलेशन काय येणार आहे, पाथ लेंथ इज इक्वल टू 2 टाइम्स अँप्लिट्यूड येणार आहे. ओके, पाथ लेंथ आणि अँप्लिट्यूड. कारण काही वेळेला क्वेश्चन मध्ये न्यूमेरिकल्स मध्ये तुम्हाला डायरेक्ट अँप्लिट्यूड देण्याऐवजी तुम्हाला पाथ लेंथ दिलेली असते, तर पाथ लेंथ वरून तुम्हाला अँप्लिट्यूड कॅल्क्युलेट करावे लागते. तर त्यांच्यामधलं रिलेशन हे लक्षात ठेवा. पाथ लेंथ इज ऑलवेज इक्वल टू असणार आहे 2 टाइम्स अँप्लिट्यूड. म्हणजे फॉर एक्झाम्पल पाथ लेंथ 12 सेंटीमीटर असेल, पाथ लेंथ 12 सेंटीमीटर असेल तर अँप्लिट्यूड येणार आहे 6 सेंटीमीटर, किंवा अँप्लिट्यूड 5 सेंटीमीटर असेल तर पाथ लेंथ येणार आहे 10 सेंटीमीटर. नेक्स्ट, 7th टर्म रिलेटेड टू द ऑसिलेटरी मोशन इज वन ऑसिलेशन. म्हणजे काय, वन ऑसिलेशन और इट इज ऑल्सो कॉल्ड एज वन व्हायब्रेशन. वन ऑसिलेशन और वन व्हायब्रेशन. आता वन ऑसिलेशन किंवा वन व्हायब्रेशन म्हणजे काय, तर मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट फ्रॉम मीन पोझिशन टू राईट एक्स्ट्रीम पोझिशन, राईट एक्स्ट्रीम पोझिशन टू अगेन मीन पोझिशन, मीन पोझिशन टू लेफ्ट एक्स्ट्रीम पोझिशन आणि लेफ्ट एक्स्ट्रीम पोझिशन टू अगेन मीन पोझिशन. ओके, हा एवढा मोशनचा जो पार्ट आहे, मुवमेंटचा एवढा जो पार्ट आहे, त्याला काय म्हणणार आपण, वन ऑसिलेशन किंवा वन व्हायब्रेशन असं म्हणणार आहे. ओके, तर लक्षात घ्या. मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट, मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट ऐवजी मोशन ऑफ ऑसिलेटर. मोशन ऑफ ऑसिलेटर फ्रॉम mean to right extreme, mean to right extreme, comma, right extreme to again mean. Right extreme to again mean. त्याच्यानंतर mean to left extreme and left extreme to again mean position is called as one oscillation. Is called as one oscillation. ओके, म्हणजे एक्झाम्पल बघा, वन ऑसिलेशन म्हणजे मोशन कसे होणार आहे. सपोज वन ऑब्जेक्ट परफॉर्म ऑसिलेटरी मोशन अलॉंग दी पाथ एओबी. एओबी या पाथनं काय करतोय, ऑसिलेटरी मोशन परफॉर्म करतोय. तर वन ऑसिलेशन म्हणजे बघा, द मोशन फ्रॉम मीन पोझिशन टू राईट एक्स्ट्रीम पोझिशन इथंपर्यंत यायला पाहिजे. त्याच्यानंतर राईट एक्स्ट्रीम पोझिशन टू मीन पोझिशन यायला पाहिजे. ओके, त्याच्यानंतर मीन पोझिशन टू लेफ्ट एक्स्ट्रीम पोझिशन अँड लेफ्ट एक्स्ट्रीम पोझिशन टू अगेन मीन पोझिशन. ओके, सो दिस इज कॉल्ड एज वन ऑसिलेशन. ओके, म्हणजे एका ऑसिलेशन मध्ये किती मुवमेंट होतात, म्हणजे एक पूर्ण मोशनचे किती पार्ट्स होतात, 4 पार्ट्स होतात. एका ऑसिलेशन नंतरची डिस्प्लेसमेंट विचारली तर किती येणार आहे डिस्प्लेसमेंट, कारण ज्या पोझिशन पासून निघालाय त्याच पोझिशनला येऊन पोहोचणार. त्याच्यामुळे वन ऑसिलेशन नंतरची डिस्प्लेसमेंट विचारलं तर 0 येणार आहे. परंतु वन ऑसिलेशन नंतरचं डिस्टन्स विचारलं, एक वन ऑसिलेशन मध्ये किती डिस्टन्स कव्हर करणार असं विचारलं तर बघा, मीन टू राईट एक्स्ट्रीम म्हणजे अँप्लिट्यूड एवढं डिस्टन्स, त्याच्यानंतर राईट एक्स्ट्रीम टू अगेन मीन आणखी एक अँप्लिट्यूड, त्याच्यानंतर मीन टू लेफ्ट एक्स्ट्रीम आणखी एक अँप्लिट्यूड आणि लेफ्ट एक्स्ट्रीम टू अगेन मीन आणखी एक अँप्लिट्यूड, म्हणजे 4 टाइम्स अँप्लिट्यूड एवढं डिस्टन्स ते कव्हर करणार आहे. ओके, तर लक्षात घ्या, डिस्प्लेसमेंट इन वन ऑसिलेशन, डिस्प्लेसमेंट इन वन ऑसिलेशन
इज इक्वल टू असणार आहे 0 अँड डिस्टन्स इन वन ऑसिलेशन, डिस्टन्स इन वन ऑसिलेशन येणार आहे 4 टाइम्स एम्प्लिट्यूड. ओके, दिस इज कॉल्ड एज वन ऑसिलेशन. त्याच्यानंतर नेक्स्ट टाइम पिरियड म्हणजे काय? टाइम पिरियड विच इज डिनोटेड बाय कॅपिटल टी. तर टाइम पिरियड म्हणजे काय? तर टाइम रिक्वायर्ड टू कम्प्लीट वन ऑसिलेशन, एक ऑसिलेशन कंप्लीट करण्यासाठी जो वेळ लागणार आहे त्याला काय म्हणतो आपण? टाइम पिरियड असं म्हणतो. ओके, सो टाइम रिक्वायर्ड टू complete one oscillation is called as time required to complete one oscillation is called as time period of oscillatory motion. टाइम रिक्वायर्ड टू कम्प्लीट वन ऑसिलेशन म्हणजे एक ऑसिलेशन किंवा वन व्हायब्रेशन कंप्लीट करण्यासाठी जो टाइम लागणार आहे त्याला काय म्हणतो आपण? टाइम पिरियड ऑफ ऑसिलेटरी मोशन किंवा टाइम पिरियड ऑफ व्हायब्रेटरी मोशन असं म्हणतो. ओके, सो टाइम पिरियडचा एसआय युनिट काय येणार बघा? SI unit of time period will be second because it is a time. त्याच्यानंतर नेक्स्ट टर्म आहे that is frequency of oscillatory motion. Next, frequency which is denoted by small n. Frequency. फ्रिक्वेन्सी म्हणजे काय? तर नंबर ऑफ ऑसिलेशन्स परफॉर्म पर सेकंड. नंबर ऑफ oscillations performed per second is called as frequency. ओके, म्हणजे एका सेकंदाला किती ऑसिलेशन्स होतात त्याला फ्रिक्वेन्सी असं म्हणतो. आता फ्रिक्वेन्सीचं एसआय युनिट काय असणार बघा? एसआय युनिट असणार आहे हर्ट्झ. एसआय युनिट विल बी हर्ट्झ किंवा त्याला व्हायब्रेशन्स पर सेकंड असंही म्हणू शकतो. एसआय युनिट विल बी हर्ट्झ. म्हणजे 1 हर्ट्झ म्हणजे काय असणार आहे? 1 व्हायब्रेशन पर सेकंड असणार आहे. 1 हर्ट्झ एक्झॅक्टली इक्वल टू काय असणार आहे? 1 व्हायब्रेशन किंवा 1 ऑसिलेशन पर सेकंड असणार आहे. आता फ्रिक्वेन्सी आणि टाइम पिरियड याच्यामध्ये रिलेशन काय येतं? एका ऑसिलेशनला टाइम टी लागत असेल तर नंबर ऑफ ऑसिलेशन्स पर सेकंड कसे येणार आहेत किंवा फ्रिक्वेन्सी कसं येणार आहे? तर फ्रिक्वेन्सी n इज इक्वल टू 1 अपॉन टाइम पिरियड असतं. किंवा याच्यावरून त्याच्यामुळे काय होऊ शकतो? उलटा फॉर्म्युला टाइम पिरियड इज इक्वल टू 1 अपॉन फ्रिक्वेन्सी पण येऊ शकतो. लक्षात येते? सो फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू 1 अपॉन टाइम पिरियड किंवा टाइम पिरियड इज इक्वल टू 1 अपॉन काय येणार आहे? फ्रिक्वेन्सी येणार आहे. आता सर्क्युलर मोशन मधून आलेले काही फॉर्म्युले इथं आणखी आपल्याला युज करावे लागणार आहेत. ते म्हणजे काय? तर टाइम पिरियडचा फॉर्म्युला 2π/ω देखील असतो, बरोबर आहे ना? टाइम पिरियड टी इज इक्वल टू 2π/ω असतो. हे देखील तुम्हाला युज करावं लागणार आहे. किंवा ओमेगा इज इक्वल टू काय असतं? 2πn असतं आणि n इज इक्वल टू काय असतं? ω/2π असतं. म्हणजे टाइम पिरियड इज इक्वल टू 2π/ω आणि फ्रिक्वेन्सी म्हणजे काय असतं? ओमेगा डिवायडेड बाय 2π असतं. हे फॉर्म्युले देखील सर्क्युलर मोशन मधले या टॉपिक मध्ये आपल्याला युज करावे लागणार आहेत. आता इथं ओमेगा म्हणजे काय असणार आहे? ओमेगा म्हणजे असणार आहे अँग्युलर फ्रिक्वेन्सी. ओमेगा म्हणजे काय असणार आहे? अँग्युलर फ्रिक्वेन्सी. म्हणजे सर्क्युलर मोशन मध्ये ओमेगाला आपण अँग्युलर व्हेलॉसिटी म्हणतो, तर त्याच्याऐवजी इथं आपल्याला अँग्युलर फ्रिक्वेन्सी म्हणायचं आहे. आणि याचं युनिट नेहमीप्रमाणे काय असणार आहे? रेडियन पर सेकंड हे याचं युनिट असणार आहे अँग्युलर फ्रिक्वेन्सीचं. ठीक आहे.
तर क्वेश्चन मध्ये व्यवस्थित बघायचं आहे तुम्हाला, तिथं फ्रिक्वेन्सी दिली का अँग्युलर फ्रिक्वेन्सी दिली. ओके, सो फ्रिक्वेन्सी दिलेली असेल तर एन इज इक्वल टू ती व्हॅल्यू लिहायची आणि अँग्युलर फ्रिक्वेन्सी दिलेली असेल तर ओमेगा इज इक्वल टू दॅट व्हॅल्यू लिहायचं आहे. ओके, हे व्यवस्थित लक्षात ठेवा. ऑसिलेटरी मोशन मधली नेक्स्ट टर्म आहे दॅट इज द रिस्टोरिंग फोर्स. नेक्स्ट, रिस्टोरिंग फोर्स. आता ऑसिलेटरी मोशन होण्यासाठी इथे एक फोर्स रिक्वायर्ड आहे, लक्षात घ्या. जसं सर्क्युलर मोशन होण्यासाठी सेंट्रिपिटल फोर्स लागतो, म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स नसेल तर सर्क्युलर मोशन होणार नाहीये. तसं ऑसिलेटरी मोशन होण्यासाठी देखील एक फोर्स असावाच लागतो आणि त्या फोर्सला आपण काय म्हणतो, आपण रिस्टोरिंग फोर्स असं म्हणतो. ओके, आता हा फोर्स कसा असतो बघा, आणि याला रिस्टोरिंग फोर्स असं का म्हटलं जातं. इन ऑसिलेटरी मोशन, इन ऑसिलेटरी मोशन, in oscillatory motion, the force which is always towards mean position, force which is always towards mean position and tries to restore mean position is called as restoring force. Is called as restoring force. In oscillatory motion, the force which is always towards mean position and tries to restore mean position is called as restoring force. म्हणजे हा फोर्स काय करतोय लक्षात घ्या, ऑब्जेक्टला नेहमी त्याच्या ओरिजिनल पोझिशनला न्यायचा प्रयत्न करत असतो, म्हणजे ओरिजिनल कंडिशन पुन्हा रिस्टोर करायचा प्रयत्न करत असतो आणि म्हणून त्याला रिस्टोरिंग फोर्स असं म्हणतो. म्हणजे हे एक्सप्लेनेशन कसं येणार बघा. एक्सप्लेनेशन इज लाईक दिस. सपोज अशा प्रकारे एक स्प्रिंग ब्लॉक सिस्टीम आहे. दिस इज द स्प्रिंग and here there is a block and this block is placed on a frictionless horizontal surface. हा frictionless surface आहे, स्मूथ सरफेस आहे. ठीक आहे. आता हा ब्लॉक सपोज ऑसिलेटरी मोशन परफॉर्म करतोय. ओके, त्याची ही जी पोझिशन आहे ती लेफ्ट एक्स्ट्रीम पोझिशन आहे आणि ही जी पोझिशन आहे ती सपोज राईट एक्स्ट्रीम पोझिशन आहे. तर याची मोशन कशी होणार बघा, मीन टू राईट एक्स्ट्रीमला जाणार फॉर एक्झाम्पल. आता ज्यावेळी मीन टू राईट एक्स्ट्रीमला जाणार त्यावेळी ही स्प्रिंग काय होणार आहे, स्ट्रेच होणार आहे. ओके, स्प्रिंग इज गोइंग टू स्ट्रेच. आता स्प्रिंग स्ट्रेच झाल्यामुळे काय होणार आहे, ती बॅकवर्ड डायरेक्शन ऑफ ब्लॉकला ओढायचा प्रयत्न करणार आहे आणि त्याच्यामुळे काय होणार आहे, हा ब्लॉक राईटला जाईल तसं व्हेलॉसिटी कमी कमी होत जाणार आणि पूर्ण राईट एक्स्ट्रीम पोझिशनला गेल्यानंतर व्हेलॉसिटी झिरो होणार. परंतु राईट एक्स्ट्रीमला गेल्यानंतर व्हेलॉसिटी झिरो होणार, परंतु स्प्रिंग जी आहे ती मॅक्सिमम स्ट्रेच झालेली असणार आहे, फोर्स मॅक्सिमम असणार आहे आणि फोर्स कसा असणार आहे, टुवर्ड्स मीन पोझिशन असणार आहे. त्याच्यामुळे त्या रिस्टोरिंग फोर्समुळे पुन्हा ब्लॉक काय होतो, मीन पोझिशनला यायला चालू करतो. त्याच्यामुळे राईट एक्स्ट्रीम पोझिशन टू तो मीन पोझिशन येणार आहे. आता मीन पोझिशनला येईपर्यंत त्याची व्हेलॉसिटी काय झालेली असते, कारण राईट एक्स्ट्रीमला त्याची व्हेलॉसिटी किती असणार, झिरो असणार ना. त्या रिस्टोरिंग फोर्समुळे किंवा स्प्रिंगच्या फोर्समुळे काय होणार आहे, त्याची व्हेलॉसिटी मीन पोझिशनला येईपर्यंत वाढत 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 जाणार आहे. कारण कुठल्याही ऑब्जेक्टवर कंटिन्युअसली आपण रिझल्टंट फोर्स अप्लाय केला तर त्याची व्हेलॉसिटी कंटिन्युअसली फोर्सच्या डायरेक्शन वाढत जाते. ठीक आहे. आता मीन पोझिशनला पोहोचल्यानंतर स्प्रिंग त्याच्या नॅचरल लेंथला आलेली असणार आहे, म्हणजे फोर्स झिरो झालेला असणार आहे. परंतु फोर्स जरी झिरो झाला तरी व्हेलॉसिटी मात्र इथं काय झालेली असणार आहे, मॅक्सिमम झालेली असणार आहे. आणि त्या मॅक्सिमम व्हेलॉसिटीमुळे तो आहे त्या पोझिशनला न थांबता काय होणार आहे, तो आता लेफ्टला, त्या व्हेलॉसिटीमुळे लेफ्टला मूव्ह करायला चालू करणार आहे. आता लेफ्टला मूव्ह करेल तसं काय होणार आहे, स्प्रिंग कॉम्प्रेस 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 व्हायला लागणार आणि त्याच्यामुळे स्प्रिंग फोर्स काय करणार आहे, आता पुन्हा टुवर्ड्स मीन पोझिशन म्हणजे टुवर्ड्स राईट ऍक्ट होणार. कारण स्प्रिंग कॉम्प्रेस केली तर काय करणार आहे, ती स्प्रिंग त्याला अपोज करणार आणि त्याच्यामुळे व्हेलॉसिटी कमी 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 होत जाणार आणि राईट एक्स्ट्रीम पोझिशनला आल्यानंतर व्हेलॉसिटी पुन्हा त्याची काय होणार आहे, झिरो होणार. असं लेफ्ट एक्स्ट्रीम पोझिशनला. आता लेफ्ट एक्स्ट्रीम पोझिशनला आल्यानंतर व्हेलॉसिटी झिरो झालेली असणार आहे, परंतु स्प्रिंग मॅक्सिमम कॉम्प्रेस्ड झालेली असणार आहे. त्याच्यामुळे इथं फोर्स काय असणार आहे, मॅक्सिमम असणार आहे आणि त्या फोर्समुळे पुन्हा काय होणार आहे, ती स्प्रिंग तो जो ब्लॉक आहे तो राईटला काय करायला चालू करणार आहे, मूव्ह करायला चालू करणार आहे. पुन्हा मीन पोझिशनला आल्यानंतर काय झालेलं असणार आहे, स्प्रिंग त्याच्या नॅचरल लेंथला आलेली असणार आहे आणि स्प्रिंग फोर्स झिरो झालेला असणार आहे. परंतु मीन पोझिशनला आल्यानंतर फोर्स झिरो झालेला असणार, स्प्रिंग फोर्स झिरो झालेला असणार आहे.
परंतु व्हेलॉसिटी मात्र त्यावेळी मॅक्सिमम झालेली असणार आहे, त्याच्यामुळे पुन्हा तिथून तो राईटला मूव्ह करायला चालू करणार आहे आणि ही मोशन जी आहे ती कंटिन्युअसली अशी रिपीट होते. म्हणजे इथं रिस्टोरिंग फोर्स म्हणजे थोडक्यात काय असणार आहे, हा स्प्रिंगचा फोर्स असणार आहे. प्रत्येक केसमध्ये रिस्टोरिंग फोर्स हा डिफरंट असणार आहे. म्हणजे स्प्रिंग ब्लॉक सिस्टीम मध्ये रिस्टोरिंग फोर्स हा स्प्रिंग फोर्स असणार आहे. म्हणजे ऑब्जेक्ट राईटला गेला तर काय होणार आहे, स्प्रिंग इलॉंगेट होणार आणि फोर्स इज टुवर्ड्स लेफ्ट असणार आहे. ब्लॉक लेफ्टला गेला तर फोर्स इज टुवर्ड्स राईट असणार आहे. ओके, आणि त्याला राईटला मूव्ह करायचा प्रयत्न करणार आहे. तर या पद्धतीनं इंटरनल रिस्टोरिंग फोर्स, इंटरनल नाहीये, फक्त रिस्टोरिंग फोर्स आहे. ओके, तर या पद्धतीनं हा रिस्टोरिंग फोर्स जो आहे तो त्याच्या ओरिजिनल पोझिशनला ऑब्जेक्टला आणायचा प्रयत्न करत असतो, रिस्टोर करायचा प्रयत्न करत असतो आणि म्हणून त्याला रिस्टोरिंग फोर्स असं म्हटलं जातं. आणि रिस्टोरिंग फोर्सची डायरेक्शन बघा ना, ऑब्जेक्ट टुवर्ड्स राईट गेला, रिस्टोरिंग फोर्सची डायरेक्शन बघा कशी आहे, ऑब्जेक्ट टुवर्ड्स राईट गेला तर फोर्स टुवर्ड्स लेफ्ट ऍक्ट होतोय. ऑब्जेक्ट टुवर्ड्स लेफ्ट गेला, स्प्रिंग कॉम्प्रेस होते आणि त्याच्यामुळे रिस्टोरिंग फोर्स टुवर्ड्स राईट ऍक्ट होतोय. म्हणजे रिस्टोरिंग फोर्स हा ऑलवेज अपोजिट टू काय असणार आहे, डिस्प्लेसमेंट असणार आहे. डिस्प्लेसमेंट राईट झाली तर फोर्स टुवर्ड्स लेफ्ट, डिस्प्लेसमेंट लेफ्ट झाली तर फोर्स टुवर्ड्स राईट. ओके, लक्षात येतंय? सो रिस्टोरिंग फोर्स इज ऑलवेज अपोजिट टू डिस्प्लेसमेंट. Restoring force is always opposite to displacement असणार आहे. अपोजिट टू द डिस्प्लेसमेंट. ठीक आहे. आता काही वेळेला एक्झाम मध्ये रिस्टोरिंग फोर्स आणि डिस्प्लेसमेंट यांच्यामधला ग्राफ विचारला जातो. तर हा ग्राफ कसा येणार? ओके, रिस्टोरिंग फोर्स आणि डिस्प्लेसमेंट यांच्यामधला जर ग्राफ विचारला, सो फोर्स इज ऑन दी y axis and displacement is on the x axis. ठीक आहे. तर रिस्टोरिंग फोर्स आता डिस्प्लेसमेंट टुवर्ड्स राईट असेल, डिस्प्लेसमेंट टुवर्ड्स राईट असेल तर फोर्स असणार आहे टुवर्ड्स लेफ्ट. डिस्प्लेसमेंट टुवर्ड्स राईट म्हणजे डिस्प्लेसमेंट ज्यावेळी पॉझिटिव्ह असणार आहे त्यावेळी फोर्स इज टुवर्ड्स लेफ्ट म्हणजे निगेटिव्ह असणार आहे. आणि डिस्प्लेसमेंट ज्यावेळी टुवर्ड्स लेफ्ट म्हणजे निगेटिव्ह असेल त्यावेळी फोर्स काय असणार आहे, टुवर्ड्स राईट म्हणजे पॉझिटिव्ह असणार आहे. लक्षात येत आहे? म्हणजे फोर्स पॉझिटिव्ह त्यावेळी डिस्प्लेसमेंट निगेटिव्ह पाहिजे, आणि किंवा डिस्प्लेसमेंट ज्यावेळी पॉझिटिव्ह त्यावेळी फोर्स कसा पाहिजे, निगेटिव्हला पाहिजे. म्हणजे इथं कुठेतरी येणार इंटरसेक्शन. आणि डिस्प्लेसमेंट ज्यावेळी निगेटिव्ह त्यावेळी फोर्स कसा पाहिजे, पॉझिटिव्ह पाहिजे. त्याच्यामुळे हा जो ग्राफ येणार आहे तो काय येणार आहे, स्ट्रेट लाईन येणार आहे, पासिंग थ्रू ओरिजिन येणार आहे. ओके, पासिंग थ्रू ओरिजिन आणि सेकंड आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये हा ग्राफ असणार आहे. सेकंड आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये हा ग्राफ असणार आहे. लक्षात येते का बघा? कारण ज्यावेळी डिस्प्लेसमेंट पॉझिटिव्ह, बघा डिस्प्लेसमेंट ज्यावेळी पॉझिटिव्ह असेल, डिस्प्लेसमेंट पॉझिटिव्ह असली की त्यावेळी फोर्स कसा यायला पाहिजे, निगेटिव्ह यायला पाहिजे. आणि ज्यावेळी डिस्प्लेसमेंट निगेटिव्ह असेल, डिस्प्लेसमेंट मायनस मध्ये असेल, डिस्प्लेसमेंट ज्यावेळी मायनस मध्ये असेल त्यावेळी फोर्स कसा यायला पाहिजे, पॉझिटिव्ह यायला पाहिजे. आणि त्याच्यामुळे रिस्टोरिंग फोर्स आणि डिस्प्लेसमेंट यांच्यामधला ग्राफ जो असणार आहे तो स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू ओरिजिन असणार आहे. ओके, इट इज पासिंग थ्रू ओरिजिन. आणि हा ग्राफ जो असणार आहे त्याचा स्लोप जो आहे तो निगेटिव्ह स्लोप असणार आहे. आणि हा रिस्टोरिंग फोर्स लक्षात घ्या, इज ऑलवेज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय असणार आहे, -x असणार आहे. मायनस साइन काय इंडिकेट करणार आहे, तर फोर्स आणि डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन एकमेकाला अपोजिट आहे. ओके, तर या पद्धतीने ही रिस्टोरिंग फोर्सची कन्सेप्ट आहे. ओके स्टुडंट्स.